नमस्ते, मी नंदा संतोष बोबडे, सहाय्यक कृषी अधिकारी दरे खुर्द। आज आपण माझ्या सजेमधील खर्शी या गावामध्ये ऊस रोपवाटिका सुपरकेन नर्सरी तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला प्रथमतः बेने निवड करायची असते। त्यासाठी आपण शेतकरी श्री रणजित काशीनाथ पवार यांच्या शेतामध्ये जी रोपवाटिका तयार करणार आहोत, तर त्यांच्या शेतामध्येच लावलेला हा 86-032 वाणाचा ऊस आहे। हा साधारणतः 6.5 महिन्याचा ऊस आहे। आपल्याला सुपरकेन नर्सरीसाठी बेने निवड करताना साधारणतः 8 ते 9 महिने वयापर्यंतचा ऊस बेण्याची निवड करावी लागते। तर त्यासाठी आम्ही या क्षेत्रामधील या ऊसाच्या बेण्यांची निवड करत आहे। याचे डोळे असे फुगीर आहेत। अशा प्रकारे आम्ही या बेण्याची निवड करत आहोत। अशा प्रकारे आपण बेण्याची निवड केल्यानंतर आपल्याला त्या ऊस सर्व स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला त्या ऊसाच्या एक डोळ्याच्या अशा प्रकारे टिपऱ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे टिपऱ्याचं कटिंग करून आपल्याला घ्यायचं आहे। डोळ्याच्या वरती एवढा पोर्शन कमी पोर्शन ठेवायचा आणि खालच्या बाजूला जास्त ठेवायचा आणि अशा प्रकारे कटिंग करायचं आहे। आपण या शेतकऱ्यांच्या शेतावर अर्धा एकरासाठी बेने सुपरकेन नर्सरी तयार करत आहोत। तर आपण अर्धा एकरासाठी अशा प्रकारे कटिंग 3000 डोळ्यांची टिपरे आपण तयार केलेली आहेत। अशा प्रकारे आपण ऊसाच्या बेण्याची टिपरी तयार केल्यानंतर आपल्याला त्या टिपरीवरती प्रक्रिया करण्यासाठी प्रथमतः 100 लिटर पाणी घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 ते 2 किलो चुना भिजत घालायचा आणि तो चुना भिजत घातल्यानंतर त्याच्या चुन्याचा जो खाली गाळ राहतो तो गाळ खाली ठेवून वरची फक्त निवळी आपल्याला वेगळी घ्यायची आहे। आणि ती निवळी वेगळी घेतल्यानंतर ही जी आपण तयार केलेली टिपरी आहे, ही टिपरी त्या चुन्याच्या निवळीमध्ये आपल्याला 24 तास भिजत ठेवायची आहे। याच्यामध्ये सर्व टिपऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि या 24 तास या ड्रम मध्ये भिजत ठेवायच्या आहेत। चुन्याचं प्रमाण आपल्याला 1 ते 2 किलो लागतं। आम्ही इथं 100 लिटर पाण्यासाठी 1 किलो चुन्याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि ती निवळी तयार करून आम्ही त्याच्यामध्ये सर्व कांडे आता भिजत ठेवत आहोत 24 तास आणि त्यानंतर आम्ही त्या काढून पुन्हा त्याच्यावरती पुढील प्रक्रिया आपण करणार आहोत। चुन्याच्या निवळीच्या द्रावणामध्ये ऊसाच्या टिपऱ्या बुडवण्याचं कारण म्हणजे ऊसाच्या टिपऱ्यांची जी आहे उगवण क्षमता वाढण्यासाठी आणि त्यातील उष्णता वाढण्यासाठी आपल्याला चुन्याच्या निवळीमध्ये या जर कांड्या आपण बुडवून ठेवल्या तर आपल्या ऊसाच्या टिपऱ्यांची उष्णता वाढून त्यांची उगवण क्षमता ही फास्ट होते आणि कांड्यातून ऊसाची रोपे जलद गतीने तयार होण्यास मदत होते। त्यासाठी आपल्याला चुन्याच्या निवळीचं द्रावण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे आपण रात्रभरती 24 तास चुन्याच्या निवळीमध्ये ऊसाची टिपरी भिजत घातल्यानंतर आपण ती बाहेर काढून अशा प्रकारे गोणपाटावर सुकत ठेवणार आहोत। थोडा वेळ पाणी थोडे हे होईपर्यंत अशा प्रकारे इथं 15 मिनिटं ही टिपरी बाहेर काढून ठेवायची गोणपाटावर आणि यानंतर या टिपरीवरती आपल्याला रासायनिक प्रक्रिया पुढची करायची आहे। नमस्कार, आज आपण खर्शी कुडाळ तालुका जावली या ठिकाणी रणजित काशीनाथ पवार यांच्या शेतावरती आलो आहे। या ठिकाणी आपण ऊसाची सुपरकेन नर्सरीचं प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे। या गावातील काही शेतकरी पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सुपरकेन नर्सरी करताना आता सुरुवातीला पहिल्यांदा आपण बीज प्रक्रिया करतोय। पहिल्यांदा या पद्धतीने आपण 1 डोळ्याचं कांड तयार केलेलं आहे। ही कांडी रात्री चुन्याच्या निवळीमध्ये भिजत घातलेली आहे आणि आता ती बॅरलमधून काढून त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया करतोय। रासायनिक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी 1 कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करतोय। याच्यामध्ये रासायनिक जे कीटकनाशक घेतले ते डायमिथेट आहे, त्याचं प्रमाण जे आहे ते 1 लिटरला 2 मिली। सर्वसाधारण आपण या टपामध्ये 15 लिटर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 15 मिली आपण डायमिथेट टाकणार आहोत आणि बुरशीनाशक कार्बेंडिझिम घेतोय, ते सुद्धा 1 लिटरला 2 ग्रॅम याप्रमाणे या टपामध्ये 30 ग्रॅम टाकणार आहोत। याची रासायनिक प्रक्रिया करत असताना कांड्या हे आपल्याला चुन्याच्या निवळीतनं काढल्यानंतर या
औषधामध्ये 10 मिनटं बुडवून ठेवायचे. त्याच्यामुळं जे काही बुरशीजन्य रोग असतील किंवा काही किडी असतील ज्या याच्या कांड्यावरती, जर काही त्याच्या अंडी वगैरे असतील तर ते मरणार आहेत. अशा प्रकारे कांड्या आपल्याला या कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवायच्या थोडा वेळ आणि नंतर त्या काढून आपल्याला अशा प्रकारे सुकट ठेवायच्या आहेत. टिपरीवरती बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला टिपरी जेव्हा आपण बेडवरती मांडणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला खाली गोणपटाची पोती अंतरायची आणि त्याच्यावरती 1 इंच जाडीचा मातीचा पातळ थर देऊन अशा प्रकारे आपल्याला बेड तयार करायचा आहे. अशा प्रकारे सर्व टिपरे अंथरल्यानंतर बेडवरती त्याच्यावरती 1 इंच जाडीचा मातीचा थर द्यायचा आणि नंतर ते प्लॅस्टिकच्या कागदाने किंवा ताडपत्रीने झाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित झाकून ते 3 दिवस तसंच झाकून ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी ते झाकण काढायचं. 5व्या दिवशी आपल्याला डोळ्यामधून लाल कोवळे कोंब अंकुर दिसू लागतात. 6व्या-7व्या दिवसापर्यंत ते अंकुर जरा मोठे दिसू लागतात. 9व्या-10व्या दिवसापर्यंत दाबणासारखे अंकुर दिसू लागतात. 16-17व्या दिवसानंतर 4 पानावरती आलेली रोपं आपल्याला दिसून येतील आणि 21-22व्या दिवशी आपली रोपे शेतामध्ये प्रत्यक्ष लावणीसाठी तयार झालेली असतात. 22व्या दिवशी रोपाची लागण करावी. 30 दिवसापर्यंत तुम्ही रोपं लावू शकताय शेतामध्ये आणि जर तुमचा काही विलंब झाला रोपे लावणीसाठी तर तुम्ही 40 दिवसापर्यंत रोपं लावणीसाठी वापरू शकता, परंतु 40 दिवसाची झाल्यानंतर रोपे मात्र लावणीसाठी वापरू नयेत. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित झाकून बिकून घ्यावे आणि रोपवाटिका तयार करावी. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं